गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला अमोल कोल्हेंनी आता प्रत्युत्तर दिले। बोलणाऱ्याची उंची पात्रता पाहून प्रतिक्रिया देणं महत्त्वाचं असतं असं कोल्हे म्हणालेत। वाघ्या कुत्र्यांच्या समाधीबाबत बोलताना त्यांनी संभाजीराजेंनाही सवाल केलाय। अमित शहा रायगडावर आले असताना गप्प का राहिलात असा प्रश्न कोल्हेंनी केलाय। शहा आलेले तेव्हाच एक घाव दोन तुकडे झाले असते असंही कोल्हे म्हणालेत। पाहूयात। हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी ज्या सत्तेत आहेत आज एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डबल इंजिनचा बूस्टर डोस असं म्हटलंय आणि डबल इंजिनच्या बूस्टर डोसला जर शेतकऱ्यांच्या व्यथा सोडवता येत नसतील, डबल इंजिनचा बूस्टर डोस जर तेवढ्याच घाईघाईने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून युटर्न मारणार असेल, डबल इंजिनचा बूस्टर डोस जर लाडक्या बहिणींना वेगवेगळे निकष लावून ज्यांनी आशेने तुम्हाला मतं दिली, ज्या योजनेचा तुम्ही गवगवा केलात आणि म्हणून त्यांनी तुम्हाला मतं दिलीत, आता मात्र त्याच्यामध्ये बरोबर जी छटणी आहे ही काटछाट ही त्यांच्या याद्यांमधली की डबल इंजिनचा बूस्टर डोस जर करत असेल तर माझी विनंती एवढीच आहे की डबल इंजिनच्या या बूस्टर डोसमध्ये एवढा स्वाभिमान असावा की महाराष्ट्राचे प्रश्न हे ठामपणे केंद्रातल्या मंत्र्यांसमोर केंद्रासमोर मांडण्याचा हा डबल इंजिनच्या बूस्टर डोसमध्ये हा ठामपणा यावा या शुभेच्छा आहेत। महिलांचा सन्मान असतो, मात्र निवडणुकीच्या आधी 2100 रुपये जाहीर करायचं बोललं होतं, मात्र एप्रिल महिना आलेला आहे, अद्यापही महिलांना 1500 रुपये सत्ता मिळते। डबल इंजिनचा बूस्टर डोस कशा पद्धतीने डबल इंजिनचा बूस्टर डोस मला गंमत हीच वाटते की तुम्ही हे प्रश्न सगळे जे विरोधकांना विचारतात हे डबल इंजिनच्या बूस्टर डोसला विचारा ना हे प्रश्न की महाराष्ट्राचे प्रश्न हे ठामपणे केंद्रातल्या मंत्र्यांसमोर केंद्रासमोर मांडण्याचा हा डबल इंजिनच्या बूस्टर डोस मध्ये हा ठामपणा यावा या शुभेच्छा आहेत। महिलांचा सन्मान असतो, मात्र निवडणुकीच्या आधी 2100 रुपये जाहीर करायचं बोललं होतं, मात्र एप्रिल महिना आलेला आहे, अद्यापही महिलांना 1500 रुपये सत्ता मिळते। डबल इंजिनचा बूस्टर डोस कशा पद्धतीने डबल इंजिनचा बूस्टर डोस मला गंमत हीच वाटते की तुम्ही हे प्रश्न सगळे जे विरोधकांना विचारतात हे डबल इंजिनच्या बूस्टर डोसला विचारा ना हे प्रश्न की ज्या माता भगिनींना 2100 रुपये आज मे महिना आलेला आहे तरी सुद्धा ते 2100 रुपये तर आता येऊ घातला ना मी तर तुम्हाला अजूनही त्या 2100 तर सोडाच पण आहे त्या संख्येतही कमी जे होत आहे, जर ज्या डिस्क्वालिफाय होत आहे मग तेवढ्या लाडक्या बहिणींची मतं तरी परत करून टाका ना। त्यांचा जर यादीत समावेश नाही तर त्यांची मतही परत करून टाका, लगेच महाराष्ट्राचा निकाल बदलेल। साधी महत्वाची गोष्ट आहे सर, यामध्ये लाडक्या बहिणींच्या बरोबर दाजींच्या शेतमालाला भाव नाही, दाजी आजही कर्जमाफीसाठी वाट बघतायत, त्यामुळे लाडक्या बहिणींची काळजी तर घ्याच पण दाजींना ज्या कर्जमाफीचं प्रॉमिस दिलं होतं, जे वचन दिलं होतं ती कर्जमाफी सुद्धा ही भावना आहे। सर, शेवटचा प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। एकीकडे पंचनामे होत नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा प्रश्न होता तो देखील सरकारने प्रलंबित ठेवला आहे। कुठेतरी सरकार शेतकऱ्यांकडे आपण ज्याला म्हणतो की दुर्लक्ष करतो। अवकाळी पावसाचं हे यामध्ये खरं तर जे क्लायमेट चेंज आहे म्हणजे परवा आमच्याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जुन्नरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला, नुकसान झालं, परंतु तातडीनं पंचनामे झाले। मी स्वतः उभं राहून पंचनामे हे त्या ठिकाणी करून घेतले आणि मात्र जी नुकसान भरपाई आहे आज त्या नुकसान भरपाईची जर रक्कम आपण बघितली तर ते अगदीच तुटपुंजी आहे। म्हणजे फळबागांसाठी जवळपास आत्ताच्या निकषांनुसार 27,000 रुपये पर हेक्टर ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे। त्यामुळे अशा केसेसमध्ये सरकारनं खरं तर काळजीपूर्वक जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीनं सरकारनं